टिळा दगड धोंड्याना आम्ही भरला मरठ हिरव्या पिलोरी झाडाना. किती वर्षांनी मिळाली ओटी फाटक्या दुःखाला. कृष्ण कोयनेच पाणी झालं पावन दांडात. कला विज्ञान उद्योग नांदो कृष्णेच्या खोऱ्यात. कृष्णा कोयनेच्या प्रीतिसंगमावर वसलेलं कराड हे गाव उत्साहानं आनंदानं सजलं होतं. संमेलनाच्या निमित्तानं आयोजित केलेल्या विशेष सोहळ्यात कराडवासियांनी रसिकांना मंत्रमुग्ध केलं. साहित्य संमेलन चला जाऊया कराड गावात. चला जाऊया कराड गावात. चला जाऊया संमेलन नगरात. मराठी साहित्यावर प्रेम करणारे कराडमधील अनेक साहित्य रसिक एका आनंद सोहळ्यात सहभागी झाले होते. तो सोहळा होता कराड इथं भरलेल्या 76व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा. ग्रंथदिंडीनं संमेलनाला सुरुवात झाली. कराडच्या प्रथम नागरिक शारदाताई जाधव यांनी ग्रंथदिंडीचं पूजन केलं आणि दिंडी मार्गप्रवण झाली. संमेलनाच्या निमित्तानं यशवंतराव चव्हाण नगरात उभारण्यात आलेल्या ग्रंथ प्रदर्शनाचं उद्घाटन माजी संमेलनाध्यक्ष राजेंद्र बनहट्टी यांच्या हस्ते झालं. या ग्रंथ प्रदर्शनाला वाचकांचा विपुल प्रतिसाद मिळाला. माजी पंतप्रधान, बहुभाषा पंडित आणि साहित्यिक P.V. नरसिंहराव हे या साहित्य संमेलनाचे उद्घाटक होते. या उद्घाटन प्रसंगी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, ज्येष्ठ नेते शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे यांच्यासह राजकारणातील अनेक नेते रसिक म्हणून उपस्थित होते. स्वागताध्यक्ष श्रीनिवास कुलकर्णी, संमेलनाध्यक्ष सुभाष भेंडे, उद्घाटक P.V. नरसिंहराव यांच्यासह संयोजक संस्थेचे आणि महामंडळाचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. बहुभाषा पंडित P.V. नरसिंहराव यांच्या हस्ते दीप प्रज्वलन झालं आणि या सोहळ्यास प्रारंभ झाला. तुतारी सनईच्या सुरांनी वातावरण भरून गेलं होतं. या कार्यक्रमाच्या निमित्तानं अनेकांची भाषणं झाली.
PV नरसिंहराव यांच्या अभ्यासपूर्ण भाषणानं श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलं. दुर्गाबाईंसारख्या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या विदुषी त्या संमेलनाच्या अध्यक्ष होत्या. या दोन मातबर व्यक्तिमत्वामुळे संमेलनाने संमेलनांच्या इतिहासावर स्वतःचा वेगळा ठसा उमटवला. त्या संमेलनाला पूर्वी कधीही नव्हती एवढी साहित्यिकांची व साहित्यप्रेमींची गर्दी झालेली होती. त्या गर्दीचे रूप आज इथे पाहायला मिळत आहे. साहित्याची व संस्कृतीची अस्मिता केलीच पाहिजे. साहित्यिकांनी धडपड केलीच पाहिजे. मग शासन माझ्या पाठीशी राहते तर भावी काहीच नाही. कारण शेवटी शासन सुद्धा समाजात जीवन संपन्न करत आहे. साहित्य समाज संपन्न करते, जीवनाचा अर्थ स्पष्ट करते, जीवनाला दिशा देते व जीवन कसे जगावे शिकवते. म्हणून तर लिटरेचर इज अन इंटरप्रिटेशन ऑफ लाईफ असे म्हणतात. माझा आणि मराठीचा संबंध जन्मापासून नसला तरी कौमारोत्तर वयापासून जवळचा राहिलेला आहे. 1941 साली शिक्षणासाठी जेव्हा मी पुण्याला आलो तेव्हा 2 महायुद्ध जोरात चालली होती. एक तर विश्व महायुद्ध सगळीकडे माजलं होतं आणि दुसरं म्हणजे आत्रे फडके या सूरमांच्या साहित्यिक महायुद्ध नवयुग आणि झंकार या अस्त्रामार्फत पुण्यात आणि महाराष्ट्रात जोरात चालू होतं. दुसरी गोष्ट, मराठीच्या भोवती गुजराती, हिंदी, तेलुगू आणि कन्नड अशा 4 भाषा प्रांत आहेत. 4ही मध्ये समृद्ध साहित्य निर्मिती झालेली आहे. बाकीने मराठीतून काही साहित्य घेतलेले आहे. ही प्रक्रिया परस्पर आणि व्यवस्थितशीर करता आली तर भारतीय साहित्याचा खूप फायदा होऊ शकतो असं माझं मत आहे. या भारावलेल्या मनस्थितीत सर्वजण असतानाच माजी संमेलनाध्यक्ष राजेंद्र बनहट्टी यांनी संमेलनाध्यक्षाची सूत्र सुभाष भेंडे यांच्या हाती सुपूर्द केली. नूतन संमेलनाध्यक्ष सुभाष भेंडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात मराठी साहित्यविषयक मौलिक विचार मांडले. अध्यक्षपदी आपण माझी जी निवड केली त्याला आणखी एक महत्त्वाचे परिमाण आहे. मी मूळचा गोमंतकी आहे. समस्त निसर्ग देवतांनी आपल्या कृपेचे वरदहस्त या भूमीच्या मस्तकावर ठेवले आहेत. ती गंधर्व भूमी माझी मायभूमी आहे. बोरकरांची कविता या भूमीवर जिवंत झाली आहे. आम्हा गोमंतकीयांचे मराठीवर अपरंपार प्रेम आहे. आमच्या ओठात कोकणी आहे तर हृदयात मराठी आहे. घरेदारी कोकणी बोलणारे बहुसंख्य गोळेकर सांस्कृतिक व्यवहार मराठीतूनच करत आले आहे. मराठी कथा आज कुठे पोचली आहे, कोणत्या समस्यांना आजच्या कादंबऱ्या सामोरे जात आहेत, कोणते अनुभव कवितेत शब्दबद्ध होत आहेत, हे समजल्याशिवाय आपण चोखाळू पाहतोय ती मलवाट आहे की नवी वाट आहे हे कसे ओळखणार. अधिकाधिक वाचनाने, विविध प्रकारचे ज्ञान ग्रहण केल्याने, सखोल चिंतनाने अनुभव बलिष्ठ होतो. परिणामी त्याचा आविष्कारही समर्थ बनतो. यानंतर पसायदानानं या उद्घाटन सोहळ्याचा औचित्यपूर्ण समारोप झाला. या दिवसाची सांगता झाली ती उत्तरोत्तर रंगत गेलेल्या कवी संमेलनानं. तिच्या अंगाची हळद एका रात्रीत पुसली, पण वेडी दुसऱ्या दिवशी मेहंदी लावीत बसली. भाळावरले टिकले दे जपे देऊन या प्राण, भाळावरले टिकले जपे देऊन या प्राण, राहे संस्कृतीचा सूर्य माथ्यावरती म्हणून. रसिकतेच्या जोपासनेत श्रवणाचा भागही मोठा. त्यातूनच वाङ्मयीन अभिरुची संपन्न होते याचा अनुभव या कवी संमेलनात आला. कवी शंकर वैद्य, विठ्ठल वाघ, अशोक नायगावकर, नाधो महानोर यांच्या कविता विशेष दाद मिळवून गेल्या. गाव तेथ यष्टी प्रमाण भवताल पसरलेली माही मराठी पोएट्री. गाव तेथ यष्टी प्रमाण भवताल पसरलेली माही मराठी पोएट्री. आणि मला मिलेनियमचं गाणं लिहो म्हणता, आणि मला मिलेनियमचं गाणं लिहो म्हणता, आपला भेजा सरकला तर लय डेंजर. माये ग माये
नग तोडू माझी साळा, लई लई शिकून मोठं व्हायचंय मला. परवा आमच्या बाई म्हणल्या का नाही, तुमची पोरगी डोक्यानं लई बेश हाय. तेव्हा पण एकच सपन पडतंय मला, लई लई शिकून मोठं व्हायचंय मला. चिखल चालते, चिखल चालते, इज नाचते खय खय, इज नाचते खय खय, ढग ढोल वाजवते, चिखल चालते, चिखल चालते, चिखल चालते. नंदी बैलाच्या जोडीले सदाशिव हकालते, वटी बांधून पोटाले पारापती उन्हाळते, वटी पोटाले बांधते, झोई काटीले टांगते, झोई काटीले टांगते, त्यात तांदूळ लळते, त्यात तांदूळ लळते, ढग बरसते, चिखल चालते, चिखल चालते, चिखल चालते, चिखल चालते. मला काही नाजूक वगैरे असं काही सुचत नाही, सगळं सामाजिक सुचत. विठ्ठलाकडे बघितलं तरी हात हे कमरेवरी का विठ्ठलाबा, तो म्हणे किडण्या आता सांभाळतो म्हणून. तुझी साथ तुझे आशीर्वाद प्राणांचे दुवे मिळवीत गेले, तुझी साथ तुझे आशीर्वाद प्राणांचे दुवे मिळवीत गेले, तुझी साथ तुझे आशीर्वाद घरभर दिवे लावून गेले.